बऱ्याच जणांना मासवडी बनवायचं म्हटलं की खूप टेन्शन येतं, कारण त्याच्या वड्या ह्या छान परफेक्ट बनल्या पाहिजे, तरच मासवडी आपली ही छान झाली असं समजलं जातं. तर यासाठी आपण सर्वात प्रथम मसाला तयार करून घेणार आहोत. तर गॅसवर कढई ठेवून यामध्ये 2 चमचे धणे, अर्धा चमचा जिरं, 2-3 लवंगा घेतलेल्या आहेत, 2 ते 3 मिरे आणि 1 इंच दालचिनीचा तुकडा, तसंच 2 हिरवी वेलची. हे सर्व मंद गॅसवर आपण भाजून बाजूला काढून घेतलेलं आहे. आता याच कढईमध्ये आपण अर्धी वाटी तीळ घेतले, 1 चमचा खसखस, ही आपल्याला छान अशी भाजून साईडला काढून घ्यायची आहे. तसंच 1 वाटी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे, हाही मंद गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे. खोबऱ्याचा किस, हे सर्व मसाले आपले सगळे भाजून झाले की थंड करून घ्यायचे, त्यानंतरच मसाला आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. आता याच कढईमध्ये एक मोठा कांदा बारीक चॉप करून घेतला आहे. आता थोडंसं तेल टाकून हा आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत गुलाबी रंग मस्त असा परतवून घ्यायचा आहे. मसाल्यामध्ये कांदा हा ऑप्शनल आहे, तुम्ही टाकला किंवा नाही टाकला. नुसते सुके मसाले जर तयार केले तरीही चालतील. यामध्ये आपण 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या टाकून ह्याही आपल्याला परतवून घ्यायच्या आहेत. बघा आपला कांदा छान असा परतला गेला आहे, तर आपण हा काढून घ्यायचा आहे, साईडला ठेवायचा. तर याच कढईमध्ये 2 कांदे मोठे उभे काप करून घेतलेले आहे, हे आपल्याला रस्सा बनवण्यासाठी वापर करायचा आहे. तर हे गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला छान असे सॉफ्ट परतवून घ्यायचे आहे. तर आपला कांदा परततोय तोपर्यंत आपण सुके मसाले हे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे मिक्सरला फिरून. तर आपण सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यात सर्व सुके मसाले टाकून एकदा फिरून घेतले. आता यासोबतच यामध्ये खोबऱ्याचा किस आणि जो कांदा परतला होता सुरुवातीला, तो कांदा यामध्ये टाकून घ्यायचा आहे. थोडंसं जाडसरच आपल्याला हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. बघा आपला मसाला हा तयार आहे, भांड्यात काढून घेतला आहे. यासोबतच काही मसाले टाकायचे आपल्याला. तर लाल तिखट, येथे 1 चमचा मी लाल तिखट घेतलं आहे, तुम्ही आवडीनुसार टाकू शकता. चवीनुसार मीठ, थोडीशी कोथिंबीर आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे सर्व मसाले, म्हणजे आपलं हे सारण तयार आहे. तसंच आपला कांदाही परतून झालेला आहे, हाही आपण काढून थंड व्हायला ठेवलेला आहे. आता याच कढईमध्ये आपण एक अर्धी वाटी खोबऱ्याचे काप तयार करून घेतले, त्यात 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहे. आपल्याला हे खोबरं छान असं गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. काढून घेतलं आहे. आता आपल्याला मसाला बारीक करण्यासाठी सर्वात प्रथम आपण खोबरं आणि लसूण घेतलेला आहे, तो मिक्सरला फिरून यासोबतच कांदा, थोडीशी कोथिंबीर, 1 इंच आल्याचा तुकडा हे आणि थोडंसं पाणी टाकून याची फाईन अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता आपला मसालाही रेडी आहे आणि सारण देखील. आता आपण गॅसवर कढई ठेवून यामध्ये 1 ते 1.5 चमचे तेल टाकून घेतलं आहे. सर्वात प्रथम जिरे टाकून घेतले अर्धा चमचा, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद आणि जेवढं पीठ घेतलं आहे आपण, म्हणजे चणा डाळीचं पीठ घ्यायचं आहे, 1 वाटीभर चणा डाळीचं पीठ घेतलं तर 1.5 वाटी पाणी आपण यामध्ये टाकून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ आणि या पाण्याला आपल्याला खळखळून अशी उकळी येऊन द्यायची आहे. उकळी आल्यानंतरच आपल्याला हे पीठ एका हाताने पीठ सोडायचं व दुसऱ्या हाताने चमच्याने त्याच्या गुठळ्या मोडत चालायच्या आहे. या पिठामध्ये गुठळी राहता कामा नये, त्यामुळे याच्या गुठळ्या छान अशा मोडून घ्यायच्या आहे. बघा आपल्या गुठळ्या मोडून झाल्या की त्यानंतर गॅस मंद करायचा आहे. मंद गॅस करून 5 ते 6 मिनिटासाठी याला छान अशी वाफ आणायची आहे. बघा इथे वाफ आणून झाली, परत एकदा चमच्याच्या साहाय्याने याच्या गुठळ्या असतील तर त्या छान असं मोडून घ्यायच्या आहे आणि 5 मिनिटासाठी आपल्याला परत वाफ घ्यायची आहे. येथे आपलं पीठ छान तयार झालेलं आहे. आता सर्वात प्रथम मी पोळपाटावर एक सुती कपडा ओला करून घेतला आहे, त्यावर थोडंसं खोबऱ्याचा किस, थोडीशी कोथिंबीर टाकून हे पीठ टाकून घ्यायचं आहे. पीठ गरम असतानाच आपल्याला इथे थापून घ्यायचं आहे. तर हाताला चटका बसू नये म्हणून थोडंसं गार पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि हे पीठ आपल्याला छान गोल थापून घ्यायचं आहे. मधोमध सारण भरायचं आहे. त्यानंतर एकाच हाताने आपल्याला छान असं फोल्ड करून घ्यायचं आहे. सुरुवातीला कपड्याच्या साहाय्यानेच फोल्ड करायचं आहे आणि परत दुसऱ्यांदा एक फोल्ड मारून हाताच्या साहाय्याने माशाचा आकार आपल्याला याला द्यायचा आहे आणि हव्या त्या आकारात त्याच्या वड्या कापून घ्यायच्या आहे. परत एकदा दाखवते. कपड्यावर थोडंसं खोबरं आणि कोथिंबीर टाकून घेतले, पीठ टाकून आपण हात ओला करून हे थापून घ्यायचं आहे. मधोमध सारण भरायचं आहे. खूप जास्तही सारण आपल्याला ते भरायचं नाही आणि कपड्यांच्या साहाय्यानेच आपल्याला हे फोल्ड मारायचं आहे. बघा तुम्ही इथे जेवढं पीठ छान शिजवलं गेलेलं असतं, तर यावेळेस काय होतं की पिठाचं आपण ज्यावेळेस फोल्ड मारतो त्याचे तुकडे पडत नाही, एकसारखी वडी इथे आपली तयार होते. बघा आपण सुरुवातीला एक फोल्ड मारून घेतला आहे, कपडा साईडला करायचा आहे, परत एकदा एक फोल्ड मारायचा आणि नंतर त्या पिठाला आपल्याला एक मासा ज्याप्रमाणे असतो त्याप्रमाणे याला आकार देऊन घ्यायचा आहे हाताच्या साहाय्याने, म्हणजे आपली ही वडीला छान अशी बाइंडिंग पण येईल आणि आकार पण छान येईल.
बघा इथे आपण माशाचा आकार देऊन झालेला आहे, तर इथे हव्या त्या आकारात तुम्ही इथे वड्या कापून घ्यायच्या की आपली मासवडी तयार आहे. आता मासवडीचा रस्सा बनवण्यासाठी गॅसवर कढई ठेवून यामध्ये 2 चमचे मी तेल टाकून घेतलं आहे. तेल तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. आता वाटण केलेला जो मसाला आहे हा टाकून आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी छान असा परतवून घ्यायचा आहे. सुरुवातीला मसाला जेवढा छान परतला जाईल तर भाजीला टेस्ट पण खूप सुंदर आणि मस्त अशी येते. बघा आपला मसाला परतला गेला आहे. यामध्ये 1-2 चमचे मी लाल तिखट, 1 ते 1.5 चमचा मी गरम मसाला टाकलेला आहे आणि 1 चमचा मी मटण मसाला टाकून घेतला आहे. पाव चमचा हळद. परत एकदा आपल्याला हे मसाले छान असे परतवून घ्यायचे. यानंतर चवीनुसार मीठ आपण यामध्ये ॲड करणार आहोत. तर एका साईडला मी गॅसवर पाणी कोमट होण्यासाठी ठेवलेलं आहे. या मसाल्यात आपल्याला पाणी कोमटच टाकायचं आहे. मसाला असं छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे. जर मसाला कोरडा वाटला तर 1 ते 2 चमचे तुम्ही इथे पाण्याचा वापर करून परत मसाला परतवून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला कोमट पाणी टाकून घ्यायचं आहे. येथे तुम्हाला रस्सा किती दाटसर किंवा सैलसर हवा तेवढे यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आपल्याला आणि एक छान 5 मिनिटासाठी उकळी आणायची आहे. बघा इथे आपली मासवडीचे रस्साही तयार आहे, मासवडी देखील तयार आहे. मासवडीचा रस्सा दाटसर होण्यासाठी ज्यामध्ये आपण पिठलं बनवलं त्यामध्ये थोडासा रस्सा टाकायचा, 5 मिनिटासाठी ठेवून तो मसाला सगळं आपण काढून परत या मासवडीच्या रस्स्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर मासवडीचा रस्सा हा दाटसर होईल. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा.